तर या देशाचा विकास होणार आहे, आत्मनिर्भर भारत बनणार आहे। आज आपल्या देशाच्या विकासाचा मापदंड मोजायचा असेल तर आपण तो जीडीपी मध्ये मोजतो आणि आपल्या देशाचं हे दुर्भाग्य आहे की आपल्या देशामध्ये जीडीपी मध्ये आपल्या कृषी क्षेत्राचं आणि कृषीच्या अलाइड क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 14% आहे। मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 22 ते 24% आहे। सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे आणि या देशातली 65% जनतेचं कॉन्ट्रीब्युशन केवळ 14% आहे। याचं कारण गेल्या अनेक वर्षापासून जी धोरणं आखल्या गेली त्यात शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा याकरता खऱ्या अर्थाने जे धोरणांमध्ये सुधारणा करायला पाहिजे होती तेवढी झाली नाही। कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे। आपल्या भागामध्ये अनेक फळं तयार होतात पण सगळी फळं स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे, ब्रेड बिस्किट महाग आहेत, गहू स्वस्त आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये विशेषतः शेतकऱ्याच्या या सगळ्या मालावर शेतकरी अन्नदाता आहे म्हणून आपण सगळेजण त्याला आठवण ठेवतो, पण शेतकरी मात्र स्वतः कर्जाच्या बोजामध्ये अनेक प्रकारे डुबलेला आहे। तो कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जात मरतो। आपल्या भागामध्ये कमीत कमी स्थिती आमच्यापेक्षा चांगली आहे। आमच्या इथे 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या आत्महत्या याकरता नाही केल्या की त्यांच्या मानेला खास सुटली म्हणून त्यांनी फाशीचा दोर आपल्या गळ्यात नाही अडकवला, तर नाईलाजाने आणि मजबुरीतून त्यांनी आत्महत्या केल्या। आणि म्हणून मी गेल्या 30 वर्षापासून असं ठरवलं, कारण माझाही जन्म शेतकऱ्याच्या घरात झाला, की या आत्महत्या थांबवण्याकरता आपण याची कारणं शोधून याच्याकरता काम करायचं। हे कठीण आहे पण असंभव नाही आहे। आणि म्हणून गहू, तांदूळ, ज्वारी, मका लावून आता शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही। तर आपल्या देशामध्ये जे जे इम्पोर्ट आहे तो माल आपल्या देशात शेतकऱ्यांनी तयार केला तर शेतकरी, गाव, गरीब, मजदूर शेतकरी सुखी, समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।